स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास यामधीलच आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.5 मधील पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे 12.1/16. मग 12.1/16 आपल्याला दशांश रूपात रूपांतरित करायचं आहे, दशांश मध्ये रूपांतर करायचं आहे. तर मग आधी काय करायचं, आधी हा जो 12 दिलेला आहे पूर्णांक, हा 12 जसाच्या तसा लिहून घ्यायचा आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. आणि 1/16 म्हणजे काय, आपण काही दशांश रूपे आपण पाठ करून ठेवलेली आहे किंवा तुम्हाला पाठ करायची सांगितलेली होती, जसं 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16. मग 1/16 च काय आहे दशांश रूप, तर 0.0625. तर मग 0.0625 तर मग काय करायचं, त्या पहिल्या शून्या म्हणजे पूर्णांक शून्याच्या जागी 12 लिहिले, इथं दशांश चिन्ह दिलं तर इथं लिहायचं आहे 0.625. म्हणजे आपलं पहिलं गणित झालं. पहिल्या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढलं गणित पाहूया, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पाहून घेऊया. खूप सोपं आहे. 0.04 याला अपूर्णांकात कसं लिहायचं, व्यवहारी अपूर्णांकात कसं लिहायचं हे पाहायचं आहे. तर मग दशांश अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक करताना काय करायचं, तर हा जो अपूर्णांक दिला दशांश अपूर्णांक, यातील जी संख्या आहे ती संख्या जशीच्या तशी अंशस्थानी घ्यायची. तर इथं संख्या फक्त 4 आहे आणि मग दशांश स्थळ मोजायचे. 1, 2, 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे काय करायचं, 1 वर 2 शून्य द्यायचे म्हणजे 4/100. याला लहान रूप देऊया आपण. 4/100 4 1 4 आणि 4 2 8, किती उरले, तर खाली 2 उरले, शून्य घेतला 20 झाले, 4 5 20. जर याला लहान रूप दिलं तर आपल्याला उत्तर मिळणार 1/25. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, 19.01 छेद 57.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा. म्हणजे याला लहान रूप द्यायचं आहे. जर आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, आपण ही दशांश चिन्ह काढून सुद्धा यांचा भागाकार करू शकतो, म्हणजे लहान रूप देऊ शकतो. परंतु जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, तर 19 त्रिक 57 होते आणि 1 3 3 होते. म्हणजे या पूर्णांक संख्येने या पूर्णांक संख्येला 3चाच भाग जातो. या दशांश पूर्णांक संख्येच्या इकडे जे आहे 0 1, या 0 1 ला 0 3 नाही 3चाच भाग जातो. म्हणजे उत्तर काय होईल, तर 19 1 19 हे पूर्ण भाग दिला तरी चालेल. 19 1 19 आणि 19 त्रिक 57 म्हणजे आपलं उत्तर येईल 1/3. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया, 23/1000. कोणत्याही संख्येला जर 10च्या घातांकित रूपाने भागले तर दशांश चिन्ह हे डावीकडे जाते. तर मग 23 जशीच्या तसे लिहून घेऊ आपण. हा अंश जशीच्या तसा लिहिला. मग इथे किती शून्य आहे, 1 2 3, 1 वर 3 शून्य आहे. म्हणजेच दशांश स्थळे डावीकडे जाईल. किती घरं, तर 3 घरं. 1 2, एक घर कमी आहे तर एक घर तयार केलं आपण. इथं दशांश चिन्ह दिलं आणि इथं शून्य, म्हणजे आपलं उत्तर येईल 0.023. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे 2.9/25 ही संख्या दशांशात कशी लिहा. या संख्येला ही आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. ही पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या, ही झाली पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग दशांश पूर्णांकात रूपांतर करताना ही जी पूर्णांक संख्या आहे ही जशीच्या तशी लिहायची आणि इथं एक दशांश चिन्ह द्यायचं. आणि ही जी अपूर्णांक संख्या आहे या अपूर्णांक संख्येचा काय करायचं, एक तर भागाकार करा किंवा छेद 100 करून दशांश स्थळ द्या. म्हणजे दोन पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. जर आपण भागाकार करून पाहिजे, इथं भागाकार करून पाहू आपण. 9ला जर 25ने भाग दिला तर 25 9ला भाग जाणार का, नाही, भाग जात नाही. मग आपण 0 दशांश स्थळाचा भाग दिला, मग इथे किती झाले, इथं 90 झाले.
मग आता भाग द्या. 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, म्हणजे किती उरले? 10तून 5 गेले 5, 8तून 1 गेले 15 उरले. ते भाग कितीचा गेला? 3चा. मग 3चा भाग कुठं? पर्यायात जर आपण पाहिलं तर दशांश स्थळानंतर 3चा भाग इथं 2चा भाग आहे, इथे 0चा भाग आहे, इथे 3चा आहे आणि इथे 6चा आहे. आपलं उत्तर सापडलं. 3चा भाग एकाच ठिकाणी आहे. आणि पूर्ण जरी भाग देऊन पाहिला आपण तर काय झालं? 25 न 15ला भाग नाही, परत इथं खाली 0 घेतला, 25 सख 150 गेलं. पण पूर्ण भागाकार करून पाहायचा नाही, आपला वेळ वाचवायचा. नवोदयमध्ये वेळेला खूप महत्व असते. त्यामुळे आपलं एवढं जरी उत्तर निघालं तरी आपलं उत्तर निघालं पर्याय क्रमांक सी. आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकला असता. काय? छेदात 25 आहे. मग छेदात 25 आहे तर मग इथे 100 येण्यासाठी काय होतं आपल्याजवळ? 9/25 होतं. मग छेदात जर 100 असेल तर आपल्याला दशांश रूप द्यायला खूप सोपं जाते. मग जर आपण असं जरी केलं असतं, त्याला 4 ने गुणलं, कारण 25 चूक 100, त्याला पण 4 ने गुणलं. पुढची स्टेप काय होती? 9 चूक 36 आणि 25 चूक 100. इथं 2 शून्य आहे, म्हणजे 2 स्थळानंतर दशांश रूप, म्हणजे उत्तर तेवढंच आलं असतं 0.36. या पद्धतीने सुद्धा केलं तरी चालते आणि सरळ सरळ भाग देऊन केला तरी चालते. पुढचं गणित पाहूया. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 0.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80 यांचे उत्तर येते. म्हणजे सुलभीकरण करा. सुलभीकरण करा म्हणजेच म्हणतात ते सोडवा. मग सोडवायचं आहे. पहिले आपण गणिताची मांडणी करून घेऊया. 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर या पदावलीमध्ये फक्त 2च क्रिया आहे, बेरीज आणि वजाबाकी. जेव्हा फक्त बेरीज आणि वजाबाकी क्रिया असते तेव्हा काय करायचं? तेव्हा डावीकडून जी आधी क्रिया आली ती आधी करायची, पहिले करायची. म्हणजे सर्वात पहिले ही वजाबाकी करायची. मग यांची आपण वजाबाकी करून घेऊया. यांची वजाबाकी करताना काय करायचं? 5तून 5 गेले 0 राहिला, 7तून 2 गेले 5 राहिले, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ आणि 2तून 1 गेला 1 राहिला. आणि पुढली संख्या जशीच्या तशी मांडून घेऊया. 4.75 वजा 3.80. मग आता काय करायचं? आता डावीकडून पहिली क्रिया जी आली ती म्हणजे इथं बेरीज आहे. मग आता आधी बेरीज करून घेऊया. 0 आणि 5 5, 5 आणि 7 12शी 2, हातचा आला 1, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ, 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6, म्हणजे 6.25 वजा 3.80. आता ही शेवटची क्रिया करायची वजाबाकीची. मग आता वजाबाकी काय आहे ते पाहूया आपण. यांची वजाबाकी 5तून 0 गेला 5 राहिले, 2तून 8, या 2 मधून हे 8 जात नाही, मग 2 मधून 8 जात नाही तर इथला कॅरी इथं घेतला, इथचा हातचा दिला, इथं झाले 12, 12 मधून 8 गेले 4 राहिले, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ आणि इथं हातचा दिल्यामुळे इथं उरले 5, 5तून 3 गेले 2 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा? 2.45. मग 2.45 आहे का इथे? तर इथेच कुठेच 2.45 नाही आहे. म्हणजे उत्तर कशाचे आहे? उत्तर आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. आपलं उत्तर निघालं दशांश पूर्णांकात, तर याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ आपण. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आधी काय करायचं? आधी काय करायचं? हा 2 आहे तर हा 2 पूर्णांक असा ठेवायचा. इथं रेष ओढली मधात. इथे किती आहे? 45. उरले किती? 45. तर 45 इथे लिहायचं. या 45ला किती अंकानंतर दशांश स्थळ आहे? तर 2 अंकानंतर दशांश स्थळ आहे, म्हणजे इथे 1 वर 2 शून्य द्यायचे. हे पुढची स्टेप. मग आता याला लहान रूप देऊ आपण. हा 2 असाच्या असा ठेवू, याला लहान रूप देऊ. याला 5 भाग जाते, याला 5 भाग जाते, तर 5 9 45 आणि 5 दोन्ही 10, म्हणजे उत्तर काय आलं? 9/20. 2.9/20. मग 2.9/20 आहे का? तर आहे, कारण याचं लहान रूप होत नाही आधी, कारण हे सम आहे आणि हे विषम आहे. याला 2 जात नाही दोघांना, आणि याला 3 जाते, याला 3 नाही जात. म्हणजे आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक ए. स्वाध्याय 5.2 मधील शेवटचं गणित. शेवटचं गणित पहा. शेवटचं गणित खूप सोपं आहे. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16.
म्हणजेच काय, इथे अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे. मग अपूर्णांकाच्या बेरजेचं सूत्र काय आहे? अपूर्णांकाच्या बेरजेचं सूत्र आहे, आपल्याला छेद समान पाहिजे. जर छेद समान असेल तर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायला खूप सोपी जाते. तर मग छेद समान करून घेऊया. मग छेद समान करण्यासाठी आधी काय करायचं, या दिलेल्या अपूर्णांकातला सर्वात मोठा छेद पाहायचा कोणता आहे. तर सर्वात मोठा छेद आहे 16. मग 8च्या टेबलमध्ये 16 येते का, किंवा 8च्या पटीत 16 येते का, तर येते. आणि 2च्या पटीत सुद्धा येते. तर मग काय करायचं पहा आता, इथे 16 येण्यासाठी या अपूर्णांकाला कितीने गुणावं लागेल या छेदाला, तर याला 8ने गुणावं लागेल. मग छेदाला 8ने गुणलं तर अंशाला सुद्धा 8ने गुणायचं. मग 8 म्हणजे 1 8 8, 2 8 16, प्लस इथे 16 येण्यासाठी या छेदाला 2ने गुणायचं, तर अंशाला सुद्धा 2ने गुणायचं. 3 2 6, 8 2 16, अधिक, आणि इथे 16 ऑलरेडी आहे, इथने 1 न गुणायचं याला, म्हणजे नाही गुणलं तरी चालेल. 7 1 7, 16 1 16. ही झाली आपली पुढची स्टेप. आता पहा खूप सोपं आहे. आता छेद समान झाला. जर छेद समान झाला, आता काय करायचं, आता अंशाची बेरीज आणि छेद जसाच्या तसा. 8 आणि 7 14, 14 आणि 7 21, म्हणजे 21/16. मग आता 21/16 आहे. आता जर आपण खाली जर पाहिलं तर खाली उत्तर काय पर्याय आहे, दशांश पूर्णांकामध्ये. तर याला भाग देऊ आपण. तर 16चा टेबल म्हणा 21 पर्यंत. 16 1 16, उरले किती, 21 मधून 16 गेले, तर 21 मधून 16 गेले, 5 उरले. तर मग 16च्या टेबलमध्ये 5 येते का, नाही. तर मग दशांश चिन्ह दिलं, खाली 0 घेतला, म्हणजे 50 झाले. आता 16चा टेबल म्हणा बरं 50 येईपर्यंत. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 3 48. मग आता पहा, आपल्याला इथपर्यंत उत्तर सापडलं आपल्याला 1.3. मग 1.3 कुठे आहे, इथे आहे का, आहे. इथे आहे का, नाही. इथे आहे का, नाही. इथे सुद्धा नाही. मग इथे आहे ना, मग पूर्ण गणित सोडवायची आवश्यकता नाही. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए. पूर्ण सोडवायचं नाही, आणि पूर्ण सोडून वेळ पण वाया घालायचा नाही. कारण नवोदयमध्ये वेळेला खूप महत्व असते.